जैसे मैंने 3 इडियट्स के बारे में बोला, तो एक लाइन 2 लाइन में क्या बोलोगे? मेरा कॉन्फिडेंस बढ़ गया, या मुझे पहली बार ऐसा लगा कि ऐसा कुछ प्रोग्राम होता है, या मेरे थिंकिंग चार्ट पावर चेंज हो गई, या मैं मोटिवेट हो गया, अब मुझे ऐसा लगता है कि मैं कुछ भी कर सकता हूँ। मतलब एक लाइन में अगर आपको बोलना है तो आप, मैंने एक दो क्लिप दिखा था, ये सब वो प्रोग्राम का एक पार्ट है, मैं आपको क्लिप दिखा, बस यहाँ खड़े होके एक ही बात बोलना। पहले तो घबराहट सब होगा, लेकिन अब नहीं होगा, क्योंकि मैंने सुबह से आपको क्या बोला, ये एक फैमिली बना लो। मैंने आपको बोला था ना, जो नहीं हंस रहा उसको देख के स्माइल दो, सामने वाला स्माइल देने लग जाएगा, है ना। तो जब फैमिली हो जाती है तो बोल सकते हो ना, आप समझ गए ना। तो ये 15-20 मिनट का प्रोसेस होगा या आधे घंटे का, तब तक आपके एडिशनल सीटी आ जाएंगे। फिर हम लोग ये प्रोग्राम करके चाय पिएंगे, और फिर अगर आपके पास वक्त होगा तो एक प्रोग्राम और करूंगा, नहीं तो फिर एंड कर दूंगा। बस दादा, कहने का मतलब आप समझ रहे हो ना। तो ये बेसिकली लास्ट प्रोग्राम जो है वो स्पिरिचुअल है, उसको सेपरेटली हमने रखा है, जो प्रोग्राम में डिजाइन नहीं है, वो एक एडिशनल रखा हुआ है कि अगर जरूरत पड़े तो करेंगे, नहीं तो नहीं करेंगे, मतलब दैट इज ऑप्शंस। जो रेगुलर प्रोग्राम है उसमें एक आपका लास्ट वॉक का प्रोग्राम हमने रखा है, हमने वो पेन कंट्रोल टेक्निक जो आपको बताई, वो लड़की ने लीडर दिया है, वो भी हमने ऑप्शन में रखा है। तैयारी में आए हैं कि इस वक्त अगर लोगों के अंदर वो चीजें आ जाए कि भी हमको वो भी करते जाना है, तो हम करा देते हैं वो बोनस। आप समझ रहे ना। नहीं तो हमारे ऑफिशियली प्लान के हिसाब से 1 डे के प्रैक्टिकल वर्कशॉप का जो बेसिक प्रोग्राम रहता है वो इस लास्ट वॉक के बाद, शेयरिंग के बाद खत्म हो जाता है। खाली एक छोटा सा हमारा फीडबैक का प्रोसेस होता है। तो इस प्रोग्राम को स्टार्ट कर दें, क्योंकि 15-20 मिनट में आप एडीसीपी आ जाएंगे, तो फिर उसके बाद ऐसा इंस्ट्रक्शन है कि फिर आगे का प्रोग्राम किया जाए। तो लेट अस स्टार्ट फ्रॉम वन कॉर्नर। किस कॉर्नर से शुरू करें बाबा साहब? यहाँ से, यहाँ से नहीं, फिर सेंटर में मिक्स हो जाएगा, पता नहीं चलेगा। हाँ जिंदगी में सक्सेस होना है ना, तो पहला स्टेप रखने की ताकत रखो। मी जेव्हा ट्रेनिंग सेंटरला होतो, नॉनव्हेजला, तिथे एक गोरवाक्य दिलं होतं, खुदी को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले खुदा बंदे से ये पूछे बता तेरी रजा क्या है। तर आपण स्वतःला एवढं सक्षम करायला पाहिजे तर सगळे लोक आपल्या समोर आपल्याला कमी वाटले पाहिजे, तेव्हा आपला कॉन्फिडन्स बिल्ड होतो। आता ऍक्च्युअली ह्या कार्यक्रमाला यायला मला संधी नव्हती, पण ऍक्सिडेंटली एक ऑफिसर सुट्टीवर गेल्यामुळे मला सांगितलं तुम्हाला मेडिटेशनच्या कार्यक्रमाला जायचंय। तर मला वाटलं असेल काही कार्यक्रमाला जायला मी कधी उत्सुक असतो, कुठल्या ट्रेनिंगला कार्यक्रमाला, तर मला संधी मिळाली, मी इथे आलो। तर माझा याचा बेस असा होता की मी जेव्हा कॉलेज जीवनात होतो तर मोटिवेशनल पुस्तकं फार वाचायचो, त्यामुळे माझं लाईफ घडलं आणि मी ते जे अनुभव घेतले ते माझ्या लहान मुलांना सांगितले। त्यामध्ये एक IITN आहे, एक मरीन इंजिनियर आहे, एक LLB CS आहे, आणि इतर असे काही मुलांची डेव्हलपमेंट झालेली आहे। तर जो LLB CS मुलगा आहे त्यांनी मला सांगितलं मी नोकरी कोणाची करणार नाही, आणि या ज्या ट्रेनिंगच्या भागातले काही मुद्दे त्यांनी मला सांगितले। लॉ ऑफ अट्रॅक्शन, माझ्या वाचनात सिक्रेट हे पुस्तक आलं, त्यामध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन बद्दल बरीच माहिती दिली। आपल्याला इथे काही क्लिपिंग दाखवला, त्याचाच काही भाग होता तो। तर त्यांनी सांगितलं मी कोणाची नोकरी करणार नाही, आणि त्यांनी एक एजन्सी घेतली आणि छोटा मोठा बिझनेस चालू केला। सगळे हसायचे त्याला, हा LLB झाला, मुलगा CS झाला, काय नोकरी करतो, एक मिठाईचं दुकान चालवतो। पण त्यांनी पहिले स्वतःची बाजू सेट केली, आणि त्याच्या अगोदरची त्याची बघायचं सांगू तर तो वडिलांच्या जागेवर कामाला लागला होता, आणि ती नोकरी त्यांनी घरात कोणी कमवता नसताना सोडून दिली आणि शिक्षण पूर्ण केलं थोडीफार मदत घेऊन। तर त्यांनी तो लॉस आणि अट्रॅक्शनचा त्याला सुरुवातीला छोटा बिझनेस केला, नंतर त्यांनी स्वप्न बघितलं आणि त्याला ऑफर मिळाली, आता चेन ऑफ हॉटेल्स चालू। तर आपण पण पॉझिटिव्ह थिंकिंग केलं तर आयुष्यात आपण पुढे जाऊ शकतो। ओके, थँक्यू। मी माणिकराव चंद्रकांत झेंडे, चेंबूर पोलीस ठाणे, पेज नंबर 2263। तुझं आहे तुझं पासी परी तू जागा चुकलासी, कुठे शोधशी रामेश्वराने, कुठे शोधशी काशी। आपल्या जवळच आहे
परंतु त्याचं ज्ञान आपल्याला नव्हतं. त्याचं ज्ञान आज आपण दिलं. त्याच्यासाठी कुठल्याला जोरदार काळात माझं नाव संजयराव शंकर पाटील, PSI फाउंडेशन. मी इथपर्यंत आलो तो सहजासहजी आलो. पण आजचा कार्यक्रम बघितल्यानंतर या पूर्वी पण असे वर्षापर्यंत अटेंड केले होते मी, असं कधी शिकायला भेटलं नव्हतं. आज जर पूर्वी शिकायला भेटलं असतं तर फारच काही प्रगती केली असती. आज आपल्या म्हणजे बऱ्याच ठिकाणी वाचलं होतं मी की आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार असतो, पण आज खरं तर प्रॅक्टिकली बघायला भेटलं ते. हा जो अनुभव आहे हा फार महत्वाचा आहे आणि याच्या पुढे आपण असं स्वतःवर जो आत्मविश्वास आहे आजपासून आपली सुरुवात सर्वांची होणार असं समजून यापुढे चांगला आपण प्रगती करूया. टिळकनगर पोलीस स्टेशन आणि पहिले स्वतःचा आभार मानेन SCP श्री दिदार सिंग साहेब आणि ज्यांनी आज आपल्यासाठी हा बहुमूल्य प्रोग्राम आयोजित केला. आणि ह्या प्रोग्रामचं माझं एका वाक्यात सांगेन की आतापर्यंतही बरेच मोटिवेशन प्रोग्राम केले आणि बरेच मोटिवेशन संदर्भात पुस्तकं देखील मी वाचलेले आहेत. परंतु हा जो प्रोग्राम आहे हा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकलाय. जनरली इतर प्रोग्राम मध्ये तुम्ही खुर्चीवर बसलेले असतात, जे असतात आपल्याला मोटिवेशन देणारे ते आपल्याला फक्त स्पीचली म्हणजे बोलूनच सांगत असतात. पण फिजिकल ऍक्टिव्हिटीज या श्री डॉक्टर अरुण साहेबांचं खूप हार्दिक स्वागत करतो. त्यांनी आम्हाला डिपार्टमेंटच्या लोकांना फिजिकल ऍक्टिव्हिटी सांगितलेली होती आणि मी नक्कीच त्या प्रकारे सांगितलं की थ्री प्रमाणे जसं माउथ टू माउथ पब्लिसिटी त्याप्रमाणे नक्कीच त्या प्रोग्रामची पब्लिसिटी आमच्याकडून होईल त्यांना नक्कीच आशा देतो. अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन हे शाळेत घंटा वाजवायला साधा शिपाई होते आणि ते घंटा वाजवायचे आणि म्हणायचे अमेरिकेचा अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन टन म्हणायचे घंटा वाजवायचे आणि ते असं वय होत होत गेला ते बरोबर अमेरिकेचे अध्यक्ष झाले. तसं पॉझिटिव्ह माननीय अरुण मिस्टर डॉक्टर यांनी जे वेगळ्या पद्धतीचे जे आपल्याला सांगितलेलं आहे आणि त्यातून ते आपली उर्मी आहे उर्मीमधून जे निर्माण होणार आहे ते आपण स्वतःच करायचं आहे हे जे सांगितले हे खूप वेगळ्या पद्धतीने आणि चांगल्या शास्त्रोक्त पद्धतीने सांगितलं. आपले फक्त धन्यवाद. उड़ने वाले को गिरने का डर नहीं होता है, उड़ने वाले को गिरने का डर नहीं होता है, तैरने वाले को डूबने का डर नहीं होता है, तैरने वाले को डूबने का डर नहीं होता है, गोली चलाने वाले को कांच पे चलने का डर नहीं होता है. दुनियेत सर्वच निर्गुण पाहायचं असतं, दुनियेत सर्वच निर्गुण पाहायचं असतं, त्यातून पारखून वावरायचं असतं. दुनियेत सर्वच निर्गुण पाहायचं असतं, त्यातून पारखून वावरायचं असतं आणि अनुभवातून घर सावरायचं असतं, अनुभवातून घर सावरायचं. धन्यवाद. जय हिंद. मी रमेश आव्हाड, टिळकनगर पोलीस स्टेशन हेड कॉन्स्टेबल आहेत. शासकीय कर्मचाऱ्यांचं महाराष्ट्र राज्याचं जे साहित्य संमेलन रविवारी दिनांक 18 तारीख आहे त्या पुण्यामध्ये भरत आहे. मुंबईचा प्रतिनिधी म्हणून मी साहित्यिक म्हणून